रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने, सुख झाले ओ साधने.
धन्य धन्य ते जन करीती शिवाचे भजन करीती शिवाचे भजन करीती शिवाचे भजन तेने जोडे मोक्ष सायुज्यता तेने जोडे मोक्ष सायुज्यता ओ कानारी अथवा नर शिव शिव मंत्र सोपा शिव शिव मंत्र सोपा शिव शिव मंत्र सोपा ओ कानारी अथवा नर
धन्य धन्य ते जन, धन्य धन्य ते जन वाचे वदे शिवनाम. हो का नारी अथवा नर वाचे वदे हर हर. हास्य विनोद कथा, हास्य विनोद कथा तेने जोडे सायुज्यता. हो का नारी अथवा नर वाचे वदे हर हर. एका जनार्दनी जपा, एका जनार्दनी जपा मंत्र शिव शिव सोपा. हो का नारी अथवा नर वाचे वदे हर हर विठ्ठला. नमो सुरामाय लक्ष्मणाय दिव्यै च तस्यै जनकात्मजायै. नमो सुरुद्रेन्द्रयमालिलेभ्यो नमो सुचन्द्रार्कमरुद्गणेभ्यः. वक्तारमासा देमेव नित्या सरस्वती स्वादसमन्वितासि. निरस्तदुस्सर्गकलङ्कभङ्ग नमामि तं शङ्करमर्चितङ्घ्रिं. श्रीसंताची ये माता चरणा, धन्य धन्य ते जन, धन्य धन्य ते जन करती शिवाचे भजन. हो का नारी अथवा नर वाचे वदे हर हर. हरी हर नाही, हर हर. कारण का आमच्या साखरे घराण्यामध्ये शुद्ध नाम उच्चारणाला महत्त्व दिल्या जातं. परमपूज्य गुरुवर्य साखरे महाराज त्यांचा जर आपण बारकाईने जर विचार केला तर शुद्ध शब्द कसे उच्चारायचे त्यांच्याकडून शिकायचं. बरं, न बाणाचा म्हणताना नच म्हणणार आणि जो काही दुसरा न आहे ण म्हणजे ज्याचा वर उच्चार होतो त्याचाच उच्चार करणार. इतका बारकावा त्या उच्चारामध्ये. आता आपल्याकडे ढोबळ सगळं काम असतं, जाऊ द्या, सोडून द्या. बघा तुम्ही, राम कृष्ण हरी का हरी, हा, राम कृष्ण हरी. आणि हा काना जर जोडला हला तर त्याचा अर्थ होतो माकड. हरी म्हणजे माकड. हर म्हणजे जो काही जीवाचे सर्व प्रकारचे पातक हरण करण्याची ज्याची ताकद आहे त्याला म्हणायचं हर विठ्ठल. आज या ठिकाणी जो काही सेवेचा हा जो काही योगायोग आला आहे, आता
ही दोन्ही आमचे जुनीच सहकारी आणि त्यांच्या सहवासामध्ये काही दिवस राहिलेलो आहे मी. आणि आमच्या आबा, मी सुद्धा 17-18 वर्षाचा होतो त्यावेळेसपासून आबाचा आणि आमचा पंढरी क्षेत्रामध्ये संबंध. आणि काही कालाच्या ओघामध्ये मी आश्रमामध्ये सुद्धा 4 महिने महाराजाकडे होतो. त्या कालामध्ये हे महाराज होते, सावकार हे जे असणारे सगळं कारभार पाहत होते. अशी जुनी मंडळी जी असणारी. आणि गंमत अशी आहे, माझ्या जातीचे मज भेटो कोणी. बरं, जातीची माणसं भेटणं दुरापास्त झालंय. बरं, अलीकडं परमार्थ चाललाय, परंतु या परमार्थाची विकृती तयार व्हायला लागली आहे. शुद्ध परमार्थ जो काही आहे, ज्या परमार्थाच्या द्वारा अंतरंगामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य प्राप्त करून घ्यायचं, अशी जी असणारी साधना बुडत चालली. विठ्ठल आणि ती साधना जी असणारी बिनचूक चोखंदळ अशी आमच्या वारकरी संप्रदायाने जपलेली आहे. आणि त्यातली त्यात परमपूज्य नाना महाराजापासून विनायक दादा ही जी काही परंपरा, शुद्ध परंपरा जी आहे ती जोपासलेली आहे. आणि या शुद्ध परंपरेमध्ये कुणीही आला तरी आमच्या दादाने मुक्तकंठाने अध्यात्माचं ज्ञान दिलं. विठ्ठल नाहीतर अध्यात्म वारकरी संप्रदायामध्ये नव्हतंच, होय का नाही. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरी वाचायच्या असल्याने अरे आईला का भोंगळ करतो म्हणायचे का, होय का नाही. परंतु आमच्या दादाने, परमपूज्य गुरुवर्य रंगनाथ महाराज सांगायचे, आमच्या दादानी या सर्व समाजाकरता, सर्वसामान्य लोकाकरता हे जे असणारी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देण्याचे वरी करू द्या जगा. हे ब्रह्मज्ञानाचा सुकाळ वारकरी संप्रदायामध्ये जर कुणी आणला असेल तर आमच्या दादानी आणला. विठ्ठल नाहीतर कशाची ज्ञान. अहो तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायने जी काही ज्ञानेश्वरी लिहिली, ती जी असणारी ज्ञानेश्वरी द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेलं ज्ञान, ते ज्ञान तुम्हा मला सोपं व्हावं म्हणून कथा ये मराठीची नगरी. बरं, की इतकं सुलभ जे असणारं ज्ञान तुमच्या आमच्याकरता त्यांनी केले उपकार सांगू काय. बाप न करी माई ऐशी माय. बरं, या साधू संतांनी खूप आपल्यावर अगणित उपकार केलेले आहेत. कोणावर केले? बैलावर नाही, गाढवावर नाही, बरं, मानवावर केलेले आहेत. मानव शरीरच एक असं आहे, ती त्या ज्या असणाऱ्या अंतिम साध्याला प्राप्त करून घेण्याची साधना त्याला दिलेली आहे. बरं, दिले इंद्रिय हात परमात्मा जो असणारा कृपाळू आहे, दीनदयाळ आहे, त्यांनी आपल्याला सामुग्री दिली.
कशा करता दिली? त्याला प्राप्त होण्याकरता दिली आहे. दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण नाशी जीवपन भवरोग. बरं, भवरोगाची निवृत्ती, जीवदशाची निवृत्ती करण्याकरता ही साधन सामुग्री तुम्हा मला दिलेली आहे. बघा, तुम्ही गाढवं भजन करतात का? हा, आमच्याकडे करतात हो. गाढवं भजन करणं शक्य नाही का? त्यांना सामुग्री नाही, होय का नाही? आणि तुम्हा आम्हाला सामुग्री असून सुद्धा आम्ही भजन करत नाही. मग ते बरे का आपण बरे? बाबा, आज आमचे जुने जे असणारे लोक, त्यांची जे असणारे माझं आज मिलन झालेलं आहे. कारण का की अशी माणसं दुर्लभ आहेत. मृदंगामध्ये आता आम्ही त्यांना पंढरी क्षेत्रामध्ये मोठमोठाले विद्वान अशी जी काही महाराज मंडळी असायचे, आम्ही कीर्तनाला जायचो. हे आले, अभिमन्यू ये रे बा, वाजव पकवाज. बरं, कारण का की पकवाज वाजवणारे एकाचड एक रथी महारथी असतील, परंतु जेणेकरून मूर्ती ठसावी अंत लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. बरं, ब्रह्मरसाला पूरक असं जे काही असणारं वाद्य आहे, ते वाद्य जे असणारं वाजवणारे दुर्लभ आहेत. आता बघा तुम्ही, आता गायनामध्ये सुद्धा इथले सोडून बोलतो बरं. कारण काय, त्यांना चाल म्हणा दिली की ते चक्रधार गाते. कोणत्या रागाचा आहे, त्याची कुठली ठेवण आहे, काय नाही, सहावादी काय, विसमवादी काय, कशाचा थांग पत्ता नाही. पण हा हा हो हो हो, पण मृदंगाचार्याने पुन्हा आणखी चक्रधार वाजवायचा. कुठल्या तालाचा आहे, कुठल्या काय आहे, काहीच त्याचा थांग पत्ता नाही. आणि कीर्तनकाराचा अर्धा तास घालून टाकते विठ्ठला. म्हणून करता, जेणेकरून कीर्तनामध्ये रंग भरेल अशा प्रकारचं गायन आणि वादन असलं पाहिजे. ते आमच्या अभिमन्यू गुरुजीकडे विठ्ठला. आणि हे तर आमचे जे असणारे गुरुबंधूच म्हणायचे, हे की नाही? म्हणून करता, आणि शुद्ध निर्भळ परमार्थ जो काय, म्हणून वारकरी संप्रदाय हा खूप श्रेष्ठ. आपल्या भारतवर्षामध्ये अनेक धर्म पंथ संप्रदाय आहेत, परंतु त्यामध्ये जर उज्ज्वल श्रेष्ठ असा जो संप्रदाय कोणता असेल तर वारकरी संप्रदाय. त्याचं कारण काय, ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले तुका झाला शे कळस, होय का नाही? कारण का की परमपूज्य गुरुवर्य गुरुजी सांगायचे, वारकरी संप्रदाय श्रेष्ठ का? ते म्हणायचे, वारकरी संप्रदायाचा विचार श्रेष्ठ आहे, वारकरी संप्रदायाचा आचार श्रेष्ठ आहे, आणि वारकरी संप्रदायाची समजूत श्रेष्ठ आहे. विठ्ठल, काही जे विचार चांगले आहेत तर आचार भ्रष्ट आहेत, काहींचा आचार चांगला तर विचार भ्रष्ट आहेत, आणि काहींचा विचार आचार जरी बरा दिसला तरीही समजुतीमध्ये चुकलेले आहेत. बरं, म्हणून करता आपल्या याच्यामध्ये नास्तिक आणि आस्तिक असे 12 शास्त्रकार आहेत, आणि त्या 12 शास्त्रकारांना नास्तिकाचा विचार सोडून द्या, आस्तिक म्हणून आले. आस्तिक कुणाला म्हणजे वेदाला प्रमाण मानतात त्यांना आस्तिक म्हणायचं. असे आस्तिकामध्ये पूर्वमीमांसक, वैश्य, सांख्य, योग वगैरे ही जी असणारी मंडळी आहे, ही सुद्धा साध्यापर्यंत जाऊ शकली नाही. आणि हे सर्व जे असणारं जी काही सूत्र आहे, वैदिक सनातन धर्माचं जे असणारं सूत्र आद्य जगद्गुरू शंकराचार्याने प्रगट केलं. बरं, पूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केलं, आणि भ्रमण करून अद्वैत तत्त्वज्ञानाची मुहूर्तमेढ जी असणारी तुमच्या आमच्या समाजामध्ये उभारलेली आहे. बरं, म्हणून करता, जर जसं आपल्याकडे का नाही, एक शिवाजी नव्हता तो टिंब टिंब टिंब, तसे एक जगद्गुरू शंकराचार्य जर निर्माण झाले नसते तर सगळे
भिक्षू बनले असते. बरं, म्हणून बाबा हो, या साधू संतांनी म्हणून करतात, ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात भाष्यकारात हे वाट पुसत. बरं, म्हणून ही परंपरा शुद्ध समजूत ज्या संप्रदायामध्ये शुद्ध आहे, निखळ आहे, असा संप्रदाय हा वारकरी संप्रदाय. आणि त्या वारकरी संप्रदायाचे तुम्ही आम्ही पाईक आहोत. बरं, आपलं भाग्य आहे. परंतु एकच आहे, खंत मोठी आहे. बरोबर, सप्ताह सुरू झाला, परंतु टाळकरी कसे आहेत हे इजारीवाले. कीर्तनापुरतं धोतर नेसलं पाहिजे. बरं, कारण का की आपल्या भारतवर्षामध्ये 450 वर्ष यवनांनी राज्य केलेलं आहे आणि ते संस्कार अजून आपल्यातले गेलेच नाहीत. आणि 150 वर्ष कुणी राज्य केलं? इंग्रजांनी केलं. ह्या पॅन्टी कोणाच्या आहेत? इंग्रज आहेत. आपला भारतीय पोशाख धोतर फेटा ही आहे. म्हणून करता हे घातलेली जी माणसं आहेत ना, फेटा बांधलेली, म्हणून करता उंबरजकर माऊलीच्या कीर्तनामध्ये सगळे फेटेवाले असायचे. बरं, म्हणजे दादांचे शिष्य उंबरजकर माऊली, काय महाराज महात्मा होता तो. अशी ही जी असणारी मंडळी, जी असणारी एकाचड एक रथी महारथी जी काही होती, आणि त्यांचा संवाद तेथे मी होतो दुबळा. बरं, परमपूज्य गुरुजींचंही श्रवण घडलं आणि मी त्यांचे शिष्य जे असणारे हरिभाऊ आनंदा पाटील, त्यांनी मला रे आईचापासून जे शिकवलं ते त्यांचे उपकार आहेत महाराज. साधकाचा मायबाप भेटणं जोरापस्त गोष्ट झाली आहे. बरं, आता महाराजाला ऊत आलाय बघा तुम्ही. पहिल्या आळंदीमध्ये 2च संस्था, एक साधक आश्रम आणि एक वारकरी शिक्षण संस्था. बरं, एक दादानी काढलेली आणि एक जोग महाराजांनी काढलेली. बरं, आणि त्या ज्या असणाऱ्या आता अलीकडं जी काही महाराज मंडळी जी काही तयार झालेली आहे बघा ना तुम्ही, यांच्यापेक्षा हिजडे बरे. ठला माझ्याकडे एक महाराज आलं होतं, ते कथा करायचं. माझ्याकडं आला म्हणजे मला ग्रंथ शिकविता का म्हणलं शिकवतो. कोणता शिकायचा? मला वृत्तीप्रभाकर शिकवतो बाबा. म्हणलं ये, पण एकट्याला नाही, 4-2 जण पाहिजेत. मग 4-2 जण जोडी केली, त्यांनी यायचं. मग ते कथा करायला जायचं. अगोदर साबणीने तोंड धुवायचं, पुन्हा ते पांढरं काय म्हणते असं लावायचं, वा असं असं करायचं, पुन्हा गंध लावायचं, आणि पुन्हा मग ते काटाचं धोतर मिऱ्या घालू 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 घालू. अरे काय करायचं? त्याग हा राहिलाय का? परमार्थामध्ये त्याग. ज्ञानेविने एके उपाय करशी के ज्ञान आणि वैराग्यविने कही ज्ञानाचे तगणेचे नाही. वैराग्य जर तुमच्याजवळ नसेल तर बघा तुम्ही 25-30 हजार रुपये महाराज फीस घेतात आणि कांद्याचे भजे खाते हॉटेलमध्ये जाऊन. तुम्ही निरीक्षण करा. हो, पण बोलायचीच हो नाही, पण कुणीतरी बोललंच पाहिजे, हे का नाही? आता माझी कीर्तनं बंद व्हायला लागली, कारण महाराज लोकांनाच मी बोलवतो ना. अरे आचार, तू वारकरी आहेस, या वारकरी संप्रदायास आलास तर वारकरी संप्रदायाची जी तत्व आहे, जे बीज आहे, जो आचार आहे, तो सांभाळ ना. कारण का की आपल्या याच्यामध्ये यद्यदाचरती श्रेष्ठ सस्तदेवे तरो जनाहा, म्हणजे एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवती. तुम्ही धर्म मार्तंड म्हणून घेता आणि तुम्ही आचार काय म्हणून अवघड आहे. म्हणून बोलायची सोय राहिली नाही बाबा. हो, शुद्ध परमार्थ करण्याकरता, या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्याकरता शुद्ध आचार जर असेल तरच त्याची प्राप्ती होऊ शकते. म्हणून करता या ठिकाणी जे काही संगमेश्वर भगवान शंकराची जी काही या ठिकाणी हे आहे, आणि या भगवान शंकराचं मला वाटतं जे काही प्रकटीकरण केलं ते परमपूज्य तपोनिधी आपले जे असणारे भगवान बाबा, त्यांनी हा देव, कारण का की साधूच देव दाखवत असतो, इतराला देव दाखवता येत नाही. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे.
म्हणून भगवान बाबामुळं पंचक्रोशीतील सर्व लोकाला भगवान शंकर इथं काय आहे याचं ज्ञान त्यांनी करून दिलं. बरं, म्हणून करता बाबा हो. आणि हा जो काही अखंड हरिनाम सप्ताह तुमचा वाटतं प्रातिवार्षिक आहे का? हा प्रातिवार्षिक जो असणारा. आणि माघ वद्य चतुर्दशी म्हणजे महाशिवरात्र. बरं, प्रत्येक मासामध्ये महाशिवरात्र आहे, परंतु प्रत्येक मासापेक्षा आजची ही जी काही माघ मासातली शिवरात्र आहे हा मोठा पर्वकाळ मानलेला आहे. आणि या पर्वकाळामध्ये जो या भगवान शंकराचं भजन करील त्याचा जो असणारा भगवान शंकर उद्धार केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल म्हणून भगवान बाबाच्या नंतर आमचे ही जे असणारे अध्ययन अध्यापन पूर्ण यथासांग असे केलेले बबन महाराज आमचे. कारण का की अभ्यास करण्याची प्रवृत्ती अलीकडच्या महाराज लोकांमध्ये राहिली नाही. विद्वत्ता आपल्या वारकरी संप्रदायात संपुष्टात आली आहे. बरं, आता जर समजा एखादा ग्रंथ शिकायचं म्हटलं तर कोण सांगणार आहे? बरं, सांगणारे नाहीत. मग सांगणारे आहेत पण तिकडं काशी ऋषिकेश. बरं, आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये आता विद्वत्ता संपुष्टात आली. आमचे साखरे महाराज आहे ते पण आता ते बी थकलेत. कारण काय शरीर शेवटी ही जे असणारं वय मनाने जर्जर होतं. आता मी सुद्धा आता 70 वर्ष चालू आहे माझं, म्हणजे धोका होतोच ना ह्याच्यात. कारण काय पूर्वीसुद्धा केलेले जे काही पापं असतात, आम्ही जरी परमार्थ करीत असलो तरी पापामुळे, कारण का रोग येतो ते पापामुळेच येतो. विठ्ठल केले कर्म होय का नाही. या जन्मात जरी नाही केलं तरी मागच्या जन्मात कधीतरी. याला उदाहरण सांगायचं भीष्माचार्य. बरं, भीष्माचार्य शरपंजरी ज्या वेळेला रणभूमीवर पडले होते त्यावेळेला धर्म ही सगळी पांडव मंडळी, दुर्योधन मंडळी आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ही भेटायला गेले. गेल्यानंतर भीष्माचार्याने भगवान परमात्म्याला प्रश्न विचारला की भगवान, मी माझ्या आयुष्यामध्ये अजिबात वाईट कर्म केले नाही, काही नाही, मला ही पाळी का? भगवान परमात्म्याने सांगितलं इकडं माझ्या हाताकडे बघ म्हणले. म्हणजे भगवान परमात्म्याकडं आता जे असणारे मोबाईलमध्ये येतं ना सगळं, तसं त्याच्यावर सगळं त्यांच्याकडं होतं. बरं, त्यांनी हात असा दाखवला, बघ म्हणले. प्रत्येक जन्माची केलेली कर्म दाखवत दाखवत 100व्या जन्मामध्ये भीष्माचार्य एका राजपुत्राचे राजकुमार होते. आणि बागेमध्ये खेळत असताना त्यांनी एक भुंगा धरला आणि त्याला काटा टोचवायचे. बरं, पोरावर टोचू नका बरं काटा. ती काटा टोचल्यानं बोई 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 करायचं नाही, ह्याला मजा वाटायची. म्हणजे ही त्या भुंग्याने तुला श्राप दिला आहे म्हणून या शरपंजरी पडायची पाळी आली. मी केले कर्म झाले तेच भोग आले. केलेली कर्म जी असतात तीच भोगावी लागतात. म्हणून करता आपली जी असणारी आता वर्तमान कर्म आहे, या वर्तमान कर्माचं जे असणार काय होतं, संचित तयार होतं. संचितातून पुन्हा प्रारब्ध होतं आणि प्रारब्धातून पुन्हा आणखी ज्या वेळेला जे जे कर्म फलोन्मुख होतं त्याप्रमाणे आपल्याला फलं भोगावी लागतात. क्रियाकर्म जी काही आता वर्तमान काळामध्ये तुम्ही म्हणाला आम्ही भजन करतो, आम्ही अमुक करतो, तरी पण काही ज्ञात आणि अज्ञात अशा प्रकारचे कर्म घडत असतात. बरं, अज्ञात कर्मामध्ये तुम्हाला काय घडलं हे माहिती नसतं, परंतु सगळी कर्म जर भस्म करायची असेल तर या ज्याने भस्म लावलेलं आहे त्या भगवान शंकराचं जर भजन केलं सगळं खलास होतं. विठ्ठल म्हणून त्या भगवान बाबांनी या पंचक्रोशीतील लोकाला या संगमेश्वराचं जे असणारं उज्ज्वल अशा प्रकारचं स्वरूप प्रकट करून दाखवलं. म्हणून
आणि उत्तराधिकारी म्हणून जे असणारे आमचे बबन महाराज आहेत. आणि जवळच आता आमचे महाराज, मी त्यांच्याकडं कीर्तन सेवा केलेली बऱ्याच वेळेस. म्हणून असे हे जे असणार, म्हणून बाबा आजचा हा जो काही पर्व काळ आहे, या महाशिवरात्रीला जो काही पर्व काळ आहे, या पर्व काळाच्या दिवशी तुम्ही शुद्ध अंतकरणाने जर भगवान शंकराचं भजन केलं तर जे काय होतं ते या अभंगाच्या पहिल्याच्या धन्य धन्य हे जन माऊली सांगते, ते जन धन्य आहेत. कोणते जन? ते लोक म्हणजे डॉक्टर, वकील, बुटारी, अरे हे कसले धन्य? जी करीती शिवाचे भजन ते धन्य जन. बरं, जे शिवाचं भजन करतात तेच लोक धन्य आहेत म्हणतात. बाकीचे नाही म्हणले, यांचे बीडला बंगलेत, औरंगाबादला बंगलेत. अरे किती बंगल्यावाले राव नाहीत, किती इस्टेट नाही ना तुझी, हे का नाही? रावणाची संपदा केवढी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, शुद्ध कांचनाची सप्तकोटी घरं होती त्याची, पण सांगा ते कवडी गेली नाही. काय गेलं? काय घेऊन जाते माणसं? बघा ना तुम्ही, काय काय करतात माणसं, काय नाही करीत. पण बाबा व्यावहारिक स्थितीतली धन्यता वेगळी आहे आणि पारमार्थिक स्थितीतली धन्यता वेगळी आहे. परमार्थामध्ये जो जो या भगवंताचं नामस्मरण करेल तो धन्य आहे. भगवंताचे अभिन्नत्वाला प्राप्त होईल तो तो धन्यतला धन्य आहे. बरं, आणि भजन करणं म्हणून नाथच म्हणतात, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाची. वासुदेव सदाच परे वाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. वासुदेव सदाच परे वाचे, धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे.
याच्यामध्ये धन्य कोण आहे? धन्य जगी तोची, चकारात्मक सांग. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. आता नवरदेवा पुढे बी नाचे, हे का नाही? पण हे हिजड्याची जात आहे, बरं. म्हणून बाबा हरी रंगामध्ये जो नाचेल तो धन्य आहे. तिथं ते काय ते ढॉ लावलेलं असतं, माणसं लाट उडत येत हो त्यांनी, पण ही बेताल होते कारण की त्यांनी झोकलेली असते ना. आणि बाबा हे याच्यावर नृत्य करणं आणि हे नृत्य करणं याच्यात किती फरक आहे, हे का नाही? गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीने, आणि याच्यामध्ये नाचणं म्हणजे तुम्हाला तो नरकाचा धनी. हे जुन्या काळामध्ये पोराचं लग्न झाल्यावर वरातीला काय नसतं ते. आता आमच्या लहानपणी आम्ही बघितलं हिजडे आणत होते, हिजडे. आता हिजडे म्हणायचे आता बिगर पैशाचे हो. अरे आपली संस्कृती काय आहे? आपण कुठल्या संस्कृतीमध्ये जन्माला आपण काय करायला पाहिजे याचं भान ठेवलं पाहिजे. अहो लग्न तर वेळेवर लावणारच, हे काय? त्याच्या ह्याच्यामध्ये आता टाईम दिला होता 12 वाजून इतक्या मिनिटांनी लग्न, आणि लागतं 5 वाजता. काय म्हणून त्यांच्या आयुष्यात वाटोळपणा. विठ्ठल कुठं जा म्हणून बाबा की ही धर्म संस्कृती आहे आपली. आपण या जे असणाऱ्या उज्ज्वल संस्कृतीमध्ये जन्माला आलो, बरं. आणि या उज्ज्वल संस्कृतीची जी असणारी जी काही जोपासना आहे, जो काही आचार आहे तो आपण आचरण केला पाहिजे. म्हणून करता बाबा या साधू संतांनी अवतीर्ण होऊन तुम्हा आम्हाला हीच शिकवण दिली. भगवान बाबांनी तुम्हा आम्हाला शिकवण काय दिली? या भगवान शंकराचं भजन करा, बरं. म्हणून करता जर तुम्ही या भगवान शंकराचं भजन केलं, धन्य धन्य ते जन करती शिवाचे भजन. जे भजन शिवाचं करतात. आता शिवाचं भजन का करायचं? शम नाम सुखम करोती ती शंकरा, बरं. म्हणजे नित्य शाश्वत सुखाला प्राप्त करून देणारा जो आहे त्याला म्हणायचं भगवान शंकर. विठ्ठल आणि बाकीचे तुम्ही हेंदरी शेंदरी दैवते कोण ती बुजे घुते आपुल्या पोटा जिरडते शिते मागते अवदाना आपुल्या इच्छे आणि कापडी काय ते देईल बराडी, हे का नाही? म्हणून बाबा हे देव काही मागतच नाहीत, नाही मागतात आणि मग देतात. आमचे नामदेवराय तर म्हणतात, हे पांडुरंगा, हे विठ्ठला, तू सुद्धा फुकट प्राप्त होत नाहीस, हे का नाही? देव फुकट प्राप्त होतो का? फुकट नाही प्राप्त होत. अरे बाबा याला प्राप्त करण्याकरता बघून 1400 वर्ष चांगल्याने योग अभ्यास केला. योगियाची मानसे उमरडोनी योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी तुतवा मापाशी मागे पुढे. योग्याला सुद्धा तो प्राप्त होत नाही आणि आमच्या वारकऱ्याला सहज होतो. कारण का त्याचं निखळ पवित्र शुद्ध अंतकरणाने भजन केल्यानंतर मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घाद निवारया. म्हणून करता कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धर. हा कनवाळू आहे, कृपाळू आहे बाबा, परंतु त्यांचं निष्काम बुद्धीने जर भजन केलं तर बरं. आणि काही जर तुम्ही मागायला गेलात की तिथं संपलं म्हणायचं विठ्ठल. म्हणून देवाचं भजन करत असताना, भगवान शंकराचं भजन करत असताना मागायचंच नाही हो काही. आणि मागितलं संपलं तिथंच. भजनाचं फल तुला दिलं ना, आता बघू देऊ, हे काय पुन्हा आता आमच्याकडं येऊ नको. आणि हा बाबा सुद्धा अखिल ब्रह्मांडाने भगवान परमात्मा सुद्धा आमचे नामदेवराय म्हणतात, घेसी तेव्हा देसी ऐसा आससी उदार, घेसी ऐसा घेसी तेव्हा देसी ऐसा
आसची उदार काय देवा तुमचे कृपणाचे द्वार. होय का नाही? तू कृपण आहेस, होय का नाही? घेतल्या वाचून देत नाहीस. परंतु भक्तामध्ये प्रकार आहे. आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानीच भरत ऋषभ. अर्थ तो अर्थाच्या दिव्याचे, जिज्ञासू तो भज्या. आणि काही असे भक्त आहेत की तो हाका मारल्यानंतर प्राप्त होतो, पण अगोदर परीक्षा करतो. होय का? बघा तुम्ही, ज्या वेळेला पांडव वनवासाला गेले, आहे का नाही, आणि त्यांना सूर्याने एक थाली दिली होती द्रौपदीला, आहे का नाही. द्रौपदीला थाली दिल्यानंतर द्रौपदी जोपर्यंत जेवत नाही तोपर्यंत त्या थालीतलं अन्न संपत नव्हतं. हजारो लोक होते, अशी त्या थालीची शक्ती होती. एके दिवशी जेवण झाले, थाली धुवून पालती घातली, आणि अशा वेळामध्ये दुर्वास ऋषी 60,000 ऋषी घेऊन 60 खंडे अन्न खाणारा गडी गेला तिथं. बरं, धर्माद्याला आम्हाला जेवायचे ते म्हणले आता काय करायचं, द्रौपदी हे अतिथी आलेत, यांना जेव घालायचे. आणि जर अतिथीचा उपमर्द जर झाला तर ज्ञानोबा म्हणतात, अपमनेल्या अतिथी ने सकळ सुकृताची संपत्ती. मग काय करायचं? मग डोळे झाकले द्रौपदीने. भीमदादाने सांगितले आंघोळ्या करून या ना का हो, हा तोपर्यंत होईल स्वयंपाक. द्रौपदीने डोळे झाकले. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी. हाके सरशी उडी धावणी या स्तंभ पुढे, ऐशी कृपावंत कोल माझे. हाक मारल्यावर आले, काय आल्यानंतर मला द्रौपदी आलो गड्या मी, पण मला भूक लागली म्हणले. एकादशीच्या घरी शिवरात्र दिल्यावर काय मिळेल खायला, मला भूक लागली म्हणले. आता तू, कारण काय की याचा स्वभाव आहे, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. द्रौपदी नाही भगवान, अरे माझ्यावर संकट आलंय, तो दुर्वास आलाय, हां, आणि त्या दुर्वासाला मला जीव घालायचे, तुला बोलवलं, तू म्हणतो मी उपाशी आहे, मला भूक लागली, मी तुला काय देऊ? थाली धुवून पालती. काय देवा घरी न मिळेची अन्न, माझे भाजी पान द्रौपदी, मागे भाजी पान. काय देवा घरी न मिळेची अन्न, माझी भाजी पान द्रौपदी, मागे भाजी पान द्रौपदी. बघ ना, मला त्या थालीला काय असलं तर ते एक हरभऱ्याची भाजीचं पान निघालं, म्हणजे पुरी झालं. तेवढं घेतलं, जिभेवर टाकलं, पाणी पिले, आणि ढेकर दिला. तिकडं मिलेन सगळे. म्हणजे की अर्थभक्त जो असतो त्या अर्थभक्ताकरता जो असणारा काहीतरी घेतल्याशिवाय देतच नाही. गजेंद्राने धावा केला, फूल घेतलं. असे अनेक भक्त आहेत, काहीतरी घेतल्याशिवाय देतच नाही विठ्ठल. परंतु ज्ञानी महात्मा काही मागतच नाही, कारण का की त्याला सगळ्या जगाला तृप्त करणारा असा जो काही अद्वैत सिद्ध स्वरूप वाटणारा भगवान परमात्मा त्याच्या हृदयामध्ये येऊन थांबलेला आहे. म्हणजे या ब्रह्मांडाचा जो काही मालक आहे तो कुठे आहे? हृदयात आहे. म्हणून करता अहम इति, अहम अगोदर मी ब्रह्मरूप आहे आणि पश्चात सर्व खलुइदं ब्रह्म. अशा प्रकारचे विठ्ठल जळी स्थळी भरला,
विठ्ठलाची विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप हरले पाप विठ्ठल म्हणता हरले पाप विठ्ठल सर्वत्र व्यापक आहे. अरे विठ्ठल विस्तारिला जनी सप्तही पाताळे भरून विठ्ठल व्यापक त्रिभुवने विठ्ठल मुनी मानसी. अशी जी काही व्यापकता ज्याची आहे तो येवनी गोपाळ राहील. म्हणून करता अगोदर मी कोण आहे आणि हे ज्ञान झाल्यानंतर पश्चात सर्व खरीदम ब्रह्म. बरं ही वारकरी संप्रदायाची शिकवण आहे. विठ्ठल म्हणून बाबा की हे जे असणारे जे काही दैवत आहेत याचं भजन करणं. म्हणून भगवान शंकर जे असणारे त्याचं जे भजन करतात धन्य धन्य ते जन करती शिवाचे भजन. कोण हो का नारी अथवा नर वाचे वदे हर हर. स्त्री असो पुरुष असो आबाल असो वृद्ध असो पापी असो दुराचारी असतो दुष्ट असतो दुर्भग असो पाप्यातला पापी असो त्या दिवशी जर त्यांनी भजन केलं तर सगळ्या पापाचं सगळं नाश होतो. म्हणून का हो का नारी या भजन करण्याकरता या ज्या असणाऱ्या माता भगिनीला सुद्धा मज्जाव नाही पण कीर्तन करायला मज्जाव आहे आमच्या वारकऱ्यात. बरं आता बघा ना तुम्ही अवघड आहे हो. रामायणही बी माता भगिनी सांगतात भागवतही सांगतात. बघा तुम्ही जिथं रामायण चालू असेल तिथं कोण येतं माहिती आहे? हा हनुमानजी येतात. मग ही माऊली जर रामायण सांगायला बसलो त्यांनी यावं का जावं. ठला म्हणून करता कीर्तनकार बी आता माता भगिनी झाल्यात. अवघड आहे हो. आमची जनाबाई भजन करीत होती कीर्तन करीत नव्हती. मीराबाईने भजन केलं कीर्तन नाही केलं. बघा तुम्ही पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मीरा नाची रे पग घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू. मैं तो अपनी नारायण की मैं तो अपनी नारायण की हो गई आपही दादी रे बांध मेरा नाची रे पग घुंगरू घुंगरू बांध मेरा दादी रे घुंगरू बांध मेरा नाची रे घुंगरू बांध मेरा नाची रे पग घुंगरू. आमच्या मीराबाईने विना घ्यावा चिपळ्या घ्यावा आणि त्या भगवान परमात्म्याच्या भजनामध्ये तल्लीन होऊन बघ घुंगरू बांध मै तो आपणही नारायण की. मी कोणाची आहे हो गई आपही दासी रे माझं भाग्य आहे हे का नाही. म्हणून बघा तुम्ही आमची जनाबाई काय महाराज तिचा भाव जर पाहिला दळिता कांडिता दळिता कांडिता तुझ गायन गा आनंद नित्याची कारभार मुखी हरी निरंतर. बघा तुम्ही नाम याची जनी सवेची शेनी हो. इतकी जनी आमची जी असणारी त्या विठ्ठल नामामध्ये विठ्ठल स्वरूपामध्ये तल्लीन झालेली प्रारब्धवशामध्ये नामदेवराच्या घरी राहिलं जा राजाय गोजानी म्हणायचं हे उद्याच्याला आपल्याला जळण नाही जा गौरे याचायला गौऱ्या वाचायला जायची. बरं आणि गौऱ्या वाचायला गेल्यानंतर काय म्हणा सवी वेची शेणी ही गौरे इथं लागायला जायचं हो.
ही येडई भक्ता करता वेडा झाला वेडा झाला म्हणून करता भक्त जर वेडा झाला तर देव वेडा होतो. आता आम्ही येडेच होत नाहीत, आम्ही शिजनी येडे होतो फक्त. तुम्ही म्हणाल तुम्ही महाराज ही कसं काय बोलायला लागले तुम्ही. माझे आद्य जगद्गुरू शंकराचार्याच्या परंपरेचं एक धर्मपीठ आहे आणि त्या धर्मपीठावर असणाऱ्या माणसाने धर्माचं ज्ञान समाजाला प्रतिपादन करणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि ते धर्म म्हणजे चोखंदळ. बरं की तुकोबाराय म्हणतात वेदमार्गी मुनी गेले त्याची मार्गी चालिलो न कळेची विषय अंधा म्हणून उघड बोलिलो. बरं वेद मार्गाने जे ऋषीमुनी आपले बाप दादा गेले आहेत त्याच मार्गाने आम्ही चाललो. आणि सर्वसामान्य लोकांना हे कळत नाही आपण कुठल्या धर्माचा स्वीकार करावा, आपल्या कुठल्या मार्गाने जावं हे कळत नाही. बरं म्हणून करता आता सगळी भेसळ झाली, भेसळ. बरं जसे आपल्या धान्यामध्ये हायब्रिड तसं आमच्या परमार्थातमध्ये हायब्रिड शिरले. हो विठ्ठल म्हणून करता हे आम्ही कठोर बोलणारी माणसं आहेत, कारण की आमची परंपराच कठोर बोलणार, आम्ही कुणाची भीडच राखत नाही. बरं नाही भीड भार तुका म्हणे साना अरे आम्ही देतो कठीण उत्तरे तुमचे पुढे व्हावं या बरे. वगैरे अशा मार्गाने तुम्ही जर गेला तर तुम्हाला आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे घात एके वेळे दोघाची या. म्हणून करता शुद्ध परमार्थ जो असणारा ती परंपरा जोपासणारा वारकरी संप्रदाय आणि त्याच्यामध्ये अशी सगळी विकृती तयार व्हायला लागली म्हणून खंत आहे मोठी. म्हणून करता माता भगिनी आता आमच्या राजुरीमध्ये महिलाचा सप्ताह होता. वाजवणाऱ्या महिला, कीर्तनकार महिला, गाथा भजन करणाऱ्या महिला, टाळकरी महिला आणि माझ्या नावाने उगच हळद काढली म्हणले हे महाराज टीका करतो म्हणले. बरं आता काय टीका करायचा काय संबंध आहे आपला. आम्ही फक्त शुद्ध परमार्थ जेणेकरून घडेल याच्याबद्दल बोलतो आम्ही. कोणाची टीका करायचं काय करणार. मग एके दिवशी गेलो, मला बऱ्याच लोकांनी सांगितलं, गेलो एके दिवशी गणपतीच्या मंदिरात, बाबा मला परवानगी आहे का. पण तिथं नव्हते, कृष्णाच्या घरी होते द्वाराचार्य, सगळी मंडळी तिथं बसलेली होती. मग गेलो मी, आपलं परवानगी आहे का बाबा मला यायला. मग विचारलं, म्हणलं माता हो मी तुमची केव्हा टीका केली, मी टीका करणारा नाही. आता मी एका माता भगिनीलाच झालो ना, मी काय आकाशातून पडलो का. हां पण एक आहे ते समोर जी होती एक बाई, म्हणलं मावशी तू कीर्तन करते ना ताई. ती म्हणले हो. मग तू कीर्तन करत असताना तुझ्या शरीरात आणि माझ्या शरीरात ईश्वराने निर्माण केलेला भेद आहे का सारखंच आहे. हां शरीर धर्म वेगळे वेगळेच आहेत ना, आहे का नाही. मग तू सांग, तू कीर्तनाला विना घेऊन उभे राहिले, रामकृष्ण हरी म्हणले की तुझ्या शरीरामध्ये जे काही मासिक दोष आहे तो निर्माण झाला, पवित्र का अपवित्र सांग. काय 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 पवित्र का अपवित्र. हां तुम्हाला तर बायाची भजन ते कीर्तन आवडतात लोकाला. अरे बाबा होय सगळे तमासगीर तयार झालेत. आता महाराज लोक बी गेल्या वर्षी एका ठिकाणी एका महाराजा 30,000 रुपये त्याची फीस होती, कीर्तन ठेवलं. अर्धा पाऊण तर त्यांनी साड्याचंच वर्णन केलं, ह्या कंपनीच्या ह्या साड्या, त्या कंपनीच्या त्या साड्या. अभंग राहिला कुणकड. आता मी आपला तुटक बसलो, उठलो पुढं जाऊन तुला महाराज अभंगाचा अर्थ सांगा हो. साड्या लोक सगळ्याला माहिती आहे साड्या विठ्ठल. त्याचं कारण काय झाले, लोभाचे मांजर, लोभापायी हे सगळं चाललेलं आहे महाराज. म्हणून करता बाबा होई लोभ कुणाला सोडलं नाही त्याने. म्हणून करता आमच्या दादासारख्या महात्म्याने, गुरुजीसारख्या महात्म्याने जे काही आम्हाला सांगितलं ते आम्ही जोपासतो. बरं
म्हणून करता या महात्म्यांचे काय उपकार सांगावेत बाबा. केले उपकार सांगू काय, बाप न करी आयशी माय, धर्मे त्यांच्या देखिले पाय. दिले अक्षय अभय दान गा. अक्षय स्वरूपाचं ना अभय स्वरूपाचं दान देणारी जात फक्त आमच्या साखरे घाण्यातली. विठ्ठला म्हणून एक असा आपला इकडून काही परमार्थ करता करता थातून मातून पुन्हा त्याला जास्त शिकावं वाटलं म्हणून काशी ऋषिकेशला शिकायला गेला. तिथं खूप अध्ययन केलं. चारी वेद मुखोद्गत गाणी, सगळेचे वेद शास्त्र संपन्न झाल्यानंतर त्याची काशीमध्ये हत्तीवरून मिरवणूक काढली लोकांनी आणि त्याच्याच गावचे लोक त्या दिवशी तिथं हजर होते. म्हणजे आपल्या गावचा मान्सून ह्याची हत्तीवर मिरवणूक गाव काशीमध्ये. मग त्याचं सगळं झाल्यानंतर गाठ फिरली. मी आम्ही तुझ्याच गावचे म्हणले आता गावाकडे काय म्हणजे आता झालं माझं शिकायचं, मी येणार आहे इतक्या तारखेला येणार आहे. म्हणले बाबा आम्ही सत्कार ठेवू तुझा. म्हणून ते गेलं. त्या दिवशी सगळं गाव जमलं, टाळ पकवाद बँड लावून त्याचा सत्काराला तिथं स्टँडवर गेले, मिरवत आणला. माता भगिनी गल्ली गल्लीमध्ये त्याचं आक्षेपण केलं आणि त्याच्या घरासमोर गेला. त्याची पत्नी जी असणारी ताट घेऊन आक्षेपण करायला उभी राहिली होती. बरं त्यांनी सांगितलं मालक तुम्ही सगळं शिकून आले, मला मान्य आहे हे का नाही. तुमची काशीमध्ये लोकांनी सांगितलं मला मिरवणूक निघाली होती, पण मला एक प्रश्न विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर द्याल तर ठीक. त्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर घरात प्रवेश आणि या प्रश्नाचं उत्तर देणं आल्या पावलाने वापस जायचं. पापाचं मूळ कारण काय म्हणली. बरं याने बघितलं धर्मसिंधू निर्णय सिंधू सगळे ग्रंथाचं सगळं अध्ययन केलेलं कुठंच काही सापडाना. काही प्रश्न असे ते बघला ते शास्त्र असते. बरं त्याला काहीच नसतं. पण हिचा प्रश्न हा योग्य होता. आता काही काही आमच्याकडे बी आता गाठ्या भरायला होतं, आमच्या घरात बरं नाही. आता तुझ्या घरातलं बरं मला काय करायचं आहे. काय काय म्हणते ह्याला बघायचं आहे. अरे माझ्या अंगात येत नाही ना बाबा. अंगातवालीकडे जा. काय प्रश्न विचारते काही सांगता येत नाही. एक मावशी ब्राह्मणाकडे गेली. ते म्हणले का मग बाई, म्हणे खिचडीचे डोकं मली द्यायला चालेल का. त्याने बघ पंचायत इकडं बघ तिकडं बघ. आता काय ती म्हणला मावशी काय म्हणते तू. अहो परवा म्हणजे खंडोबाचं या हे केलं, खोबरं उधाळलं, खिचडी केली, नैवेद्य दाखवला. आता म्हणजे पिराला नाही मलिदा करायचा. मग मी त्या दिवशी डोकं धुतलं होतं, आता पुन्हा डोकं त्याला खिचडीचं डोकं मलिदेला चालेल का, ह्याला काही कळत दादा. असे प्रश्न. मग पुन्हा त्याला उत्तर सापड नाही. आल्या पावले परत जा. पुन्हा काशीला गेला. काय गेल्यानंतर सगळ्यांना विचारलं, इकडे विचार तिकडे, उत्तर काहीच कुणाला सांगता येईना. शेवटी येडं झालं ते. काशीमध्ये गल्ली गल्लीमध्ये फिरायला लागलं. फिरता फिरता वेश्या गल्लीमध्ये गेलं एके दिवशी. बरं म्हणजे 8 दिवसापूर्वी ह्याची काशी हातीवरून मिरवणूक काढल्याने हे आपल्या गल्लीत कसं काय आलं. मग एक माता तिथं पुरुष आले. म्हणजे महाराज कोण कळ. म्हणजे मला एक प्रश्नाचं उत्तरच मिळाला. ते म्हणले मी देते पण माझ्या घरी चला. नाही नाही याला वाटलं वेश्याच्या घरी कसं जावं आपण. नाही नाही म्हणजे 1 लाख रुपये देते म्हणले तुम्हाला. गेलं ना. बरं गेलं घरात बसलं. म्हणजे महाराज जेवण. नाही 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 तुम्ही जर माझ्या घरात जेवण केलं तर आणखी 1 लाख रुपये देईल. बरं ते मला काय हरकत नाही करा. मग स्वयंपाक केला, ताट वाढलं. म्हणजे माझ्या हाताने 5 घास. ती म्हणला नाही नाही आणखी 1 लाख रुपये देते म्हणली. काही काय नाही घाल बाई मला तोंडात काय. अशी जी असणारी माणसं ही महाराज लोक ही सगळी जी असणारी बरबाटलेली आहेत. लक्षात ठेवा.
म्हणून बाबा ही लोभापायी ऐका कलीचे महिमान असं त्याचे बाबा हे जे असणार आर्थे लोपली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने होय का नाही विषय लोभी मने साधनीही बुडविली म्हणून करता बाबा या विषय लोभाने कुठल्या तरी ठातून मारून शब्दाचं ज्ञान गोळा करायचं काहीतरी लोकांचं मनोरंजन करायचं आणि त्याच्यामध्ये नाही नाही तो महाराज लय चांगला रे तो महाराज कशात चांगला आहे लय कीर्तनात हसतो अरे तुमच्यात जे असणारे जे काही विकृती आहेत ते मांडत येते तुम्ही त्याला हसतात विठ्ठला म्हणून बाबा हो की खरा शुद्ध परमार्थ जो असणारा तो करायचं शिकलं पाहिजे आणि तोच खरा परमार्थ आहे म्हणून तुमच्या भाग्याने महाराज तुम्हाला लाभले बरं म्हणून त्यांच्याकडे येऊन आपण शिकलं पाहिजे आपला धर्म काय आहे आपला आचार कसा असावा आपला विचार कसा असावा ही शिकवण जी असणारी शिकली पाहिजे म्हणून करता ही जे असणारं साधू संतांनी बघा भगवान बाबाने तुम्हाला मार्गदर्शन केलंय हा भगवान शंकर कोण आहे म्हणून करता तुम्ही जर भजन केलं तर धन्य आहे धन्य धन्य ते जन करती शिवाचे भजन हो का नारी अथवा नर वाचे वदे हर हर आणि या ज्या असणाऱ्या शिवाचं नामस्मरण हास्य विनोद कथा विनोद करत असताना हास्य करत असताना सगळं जे काही करत असताना शिव शिव नामस्मरण करावं आणि असं तुम्ही जे असणार बघा तुम्ही त्या गोपी त्या जे असणार त्यांचा सगळं या दोहने आवहनाने प्रेंखेंग चारू भिरीत धूत असताना कांडत असताना दळीत असताना सर्व व्यवहार करीत असणारा कृष्ण स्वरूप त्यांचे चिंतन होत कृष्ण रूपा भेदल्या आसनी शयनी गमनी भोजनी विना निजाचारी निनती तुझे कृष्ण रूपा नारी कृष्ण रूपा वेदना आसनी शयनी गमनी भोजनी त्या विना निजाचारी निनती तुझे कृष्ण रूप भेदल्या तसं तुम्ही शिवनामामध्ये जर तल्लीन झाले तर हा भगवान शिवशंकर तुम्हाला कारण भोलानाथ ह्या काय दिले याचा भरोसा नाही तुम्ही काही मागा त्याला तिथे तर तिलाही भोळ आहे का नाही बघा तुम्ही तांडव नृत्य करून प्रसन्न केलं कोणाला भगवान शंकराला कोणी रावणाने घे काय पाहिजे ते घे भस्मासूर घे ज्याचा मस्तकार हात ठेवील तो भस्म होईल असं वरदान दिलं बरं हे आता बघा तुम्ही अनाधिकाऱ्याला श्रेष्ठत्व जर दिलं गेलं तरी ती पचल्या जात नाही का नाही म्हणून करता त्याचा अधिकार नाही त्याला जे ते पद मिळालं तर ते पद भोगायचं कसं ही ह्याचीच अक्कल राहत नाही होय का नाही म्हणून त्या भस्मासुराला वरदान दिलं ह्याला मला ह्याची बायकोच चांगली आपण यालाच भस्म करायचं लागलं महागण काय ही पळायला आलं पुन्हा तशी ही जी असणारी बाबा की हा भोलानाथ आहे म्हणून त्याचं हो का नारी अथवा नर वाचे वदे हास्य विनोद कदा तेने जोडे मोक्ष सायुज्यता हास्य विनोद कथेमध्ये सुद्धा तुम्ही जर केलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल सायुज्य प्राप्त होईल भगवंताचं चलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता असे चार जे असणारे पुरुषार्थ जे आहेत ते चौथा पुरुषार्थ प्राप्त होतो
म्हणून करता सगळ्यात हे बरं करायला काही अडचणच नाही ना हो, काही अवघड नाही. हा, हे भगवान परमात्म्याचं भजन करण्याकरता काही अवघड आहे का? नाही. म्हणून काय एका जनाधनी जपा शिव शिव मंत्र सोपा. सगळ्यात शिव 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 म्हणायला काही अडचण आहे काही? कुठेही तुम्ही बसलात तरी, कुठेही उठलात, कुठेही तर सर्व कार्य करता बरं असं जर भजन केलं तर निश्चित तुम्हाला मोक्ष प्राप्त करून देण्याची त्याच्यामध्ये ताकद आहे. म्हणून करता या पर्वकाळामध्ये दिवसभर प्रथम द्वितीया तृतीया चतुर्थ म्हणजे रात्री 9 ते 6 ते 9 पहिला पर्व, 9 ते 12, 12 ते 3 आणि 3 ते 6 असे 4 पर्वकाळ आहेत, म्हणजे 4 प्रहर आहेत. त्या 4ही प्रहरामध्ये जर तुम्ही भजन केलं तर निश्चित त्या जसं त्या भिल्लाला तो प्राप्त झाला तसा तुम्हाला सुद्धा प्राप्त होईल हो. म्हणून करता या ज्या असणाऱ्या भगवान शंकराचं भजन, या ज्या असणाऱ्या माघ शुद्ध वद्य चतुर्दशी ही हा मोठा पर्वकाळ आहे. या दिवशी जर तुम्ही भजन केलं तर निश्चित भगवान परमात्मा प्राप्त होईल आणि मोक्षही प्राप्त होईल. ठोबार धन्य धन्य त्या जाना धन्य धन्य ते जन धन्य धन्य ते जन
नारी आत्मान र कीर्तन नाही झालं अजून. बसा बसा खाली, अजून भजन करायचं. खाली बसा, खाली बसा, खाली. पाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय ओम गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. गंगाधराय ओम गंगाधराय, हर हर बोले नमः शिवाय. हर हर बोले नमः शिवाय. शिवाय ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय.
भगवान शंकराचं नामस्मरण कीर्तनातून अर्ध्या उठू नाही. जे विठ्ठल झाल्याशिवाय कीर्तनातून उठायचं नसतं बाबा हो, होय का नाही? म्हणजे तुम्ही त्या भजनाला धिक्कार केला असं होतं. आणि कीर्तनात बसून काही लोक झोपा घेतात. कीर्तनी बैसता निधनी नागविले, म्हणजे ज्यांचं पाप हाका मारतं ते कुठेही झोपते ते. बघा तुम्ही, हनुमान जन्माचं कीर्तन केव्हा असतं? सकाळी. राम जन्माचं दुपारी, तरी झोपते. कृष्ण जन्माचं संध्याकाळी, तरी झोपते. विठ्ठला आणि कीर्तन ही जी असणारी, ऐका कीर्तनाची मरे भावे सांगतो ते वंदा. कीर्तनात बसल्यानंतर बडबड करायची नाही. कीर्तनात बसल्यानंतर टवाळ्या करायच्या नाहीत, आहे का नाही? म्हणजे कीर्तनी बैसुनी करील जो बडबड बेंडूक होऊन येईल जन्मा, आहे का नाही? कीर्तनात बसल्यानंतर बिडी वडायची नाही. कीर्तनात बसल्यानंतर तंबाखू खायचे नाही. त्याचे जे असणारे जो काढील जो धूर, त्याला येऊन काय करतात, कुच्चे हाणतात. मग विठ्ठला मग उठून तर जायचंच नाही, हे का नाही? म्हणून असं तुम्हाला कोणी सांगणार भेटलं नसेल. जे मला त्यांना वाटलं ज्ञानेश्वर माऊली झालं की झालं कीर्तन, हे का नाही? तसं नाही मावशी. जे विठ्ठल झाल्याशिवाय वारकरी संप्रदायामध्ये उठायचं नसतं. म्हणून करता त्या कीर्तनाची मर्यादा ही जी असणारी खूप मोठी आहे, हे का नाही? आता मला हसवायचं कीर्तन सांगताच येत नाही ना बाबा, काय करावं? आता माझ्यापुढे भराला मोठा गोळ मांडला. मी गुळचाट बोलणारा महाराज नाही. ते गुळचाट बोलणारे असेल वा वा काय कार्यकर्ते आहेत, काय टाळकरी आहेत, काय असं वर्णन करणार महाराज असल्यामध्ये महाराज चालले चांगला होता. अरे वर्णावी ती थोरी एका विठ्ठलाची. आमच्या साखरे घाण्यात आम्ही कोणाचंच वर्णन करणार नाही. फक्त संत आणि देव सोडून आम्ही कोणाचंही वर्णन करणार आहे. कारण का इतर कसे आहेत, अरे उदंडाचे झाले होऊन या गेले, कित्येक झाले रावरंक. बरं, माझ्याकडं पुढारी आल्यावर मी बसायला सुद्धा टाकेल, बस खाली. बघा येऊन तुम्ही विचारा लोकांना विठ्ठला. कारण काय की मूर्तिमंत पापाचे पुतळे राक्षस जर या कलियुगातले असेल तर हे लोक आहेत. सगळा सत्यानाश केला ना हो, होय का नाही? हे खेड्यामध्ये 10 रुपयाची शिकविली कोणी? हा, कार्ट पेतो, बाप पेतो, नातू आजाबी पेतो. तुमच्या गावात बॉक्स आणून टाकल्यावर सगळे शिकले ना हो, फुकट टाकल्यामुळं. म्हणून सगळं वाटोळं करायला लागले. पापाच्या मार्गाला लावणारे हेच आहेत. म्हणून बाबा साधू संतांची शिकवण घ्या बरं. अरे ही जे असणारे लौकिकातले जे काही प्रतिष्ठा जे आहे किंवा जे लौकिक जे आहे ते हे जाणार आहे, पुन्हा नाही. मनुष्य देह पुन्हा नाही. म्हणून करता बघा तुम्ही, भगवान शंकरही भजन करतात हो. भगवान शंकर सुद्धा भजन करतात ना. भजन करी महादेव. माऊलीचं भजन झाल्यावर नाही म्हणायचं, भजन करी महादेव. राम पूजी सदाशिव. हरिहरा भेद नाही नका करू वाद. एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. बाबा उजवे बाब भाग तुका म्हणे. एक राम असला तरी तोच आणि भगवान शंकर असले तरी तोच, एकच आहेत. एक सगळी ही धरिली सोंगी अवघी पांडुरंगे. सगळी जी असणारी जगाची व्यवस्था लावण्याकरता ह्यांनी अनेक रूप धारण केलेली आहेत. बरं, म्हणून करता आपल्याकडं म्हण काय आहे, 33 कोटी देव आहेत म्हणले. तुमच्या काही लोक म्हणतात तुमच्या धर्मामध्ये 33 कोटी देव. 33 कोटी देव नाही, 33च आहेत. ठीक आहे, कोटी म्हणजे प्रकार. जसं तुमचं गाव चालण्याकरता काय ग्रामपंचायत, मग सरपंच, उपसरपंच, पुन्हा सदस्य. तसं ही जगाचं राहतं चालवण्याकरता हे जे असणार ब्रह्मा विष्णू महेश
इंद्र ब्रह्म असे चंद्र ही जी असणारी जी सगळी जी असणारी 33च देव ही व्यवस्था चालण्याकरता कोणाकडं कोणतं खातं आहे, कोणाकडं कोणतं खातं आहे, खाते सुद्धा वेगळे वेगळे आहेत ना, हे का नाही? तसं हे जे असणार ग्रह खातं कोणाकडं कोणतं खातं कोणाकडं काय कोणतं खातं का अशी ही जी असणारी जगाची व्यवस्था लावण्याकरता त्याचंच तुम्ही अनुकरण केलं आमचंच. बरं, दुसरं तुम्हाला काहीच नाही. बघा तुम्ही म्हणजे मोबाईलमधले सगळे आम्हाला ते टी व्हीमधले चित्र दिसेल. अरे मनोरूप पट फाटे पहिलेच आमच्या ज्ञानोबारायांनी वर्णन केले. या मनोरूप पटावर किती तुमच्या जे असणारे जन्मल्यापासून आतापर्यंत सगळं लिहून ठेवलेलं आहे का नाही? हां, मग ज्या ज्या वेळेला स्मरण होईल त्यावेळेला बटन दाबलं की निघतं बाहेर. है का नाही? तसं हे जे असणार आता आम्ही शिकलो कवा, आता कीर्तन करताना बटन दाबलं की आपोआप सगळं तयार होतं विठ्ठला. म्हणून बाबा हो की या ज्या असणाऱ्या परमपावन आपल्या मनुष्य देहामध्ये तुम्ही आम्ही आलो आहोत, तर या भगवान शंकराचं भजन जे असणारं निष्काम बुद्धीने करा. निश्चित तुम्हाला त्याची प्राप्ती होईल. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधू तो अभंग नेने हरी अशा अद्वैत तत्वज्ञानाच्या अवस्थेला तुम्हाला तो प्राप्त करून देईल. म्हणून त्याचंच भजन करा. ही जी असणारी म्हणून करता तुका नेका जनादनी जपा शिव शिव मंत्र सोपा सोपा मंत्र आहे. शिव शिव हर 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 महादेव. ठीक आहे. आणि हर हर म्हणूनच आमच्या शिवबानी ह्या ज्या असणाऱ्या सगळ्याला पराजित करून भगवा ध्वज उभारला. आहे का नाही? बघा तुम्ही 16 वर्षाच्या वेळेला तोरणा किल्ला जिंकला. आता 16च्या पोराला ढोंगणं धुता येत नाहीत. आहे का नाही? अहो ती शाळेत शिकते कशाचं माती. पोराला जर विचारलं तर काही येत नाही हो सांगता. ते म्हणले आम्ही परीक्षेत आम्हाला तुम्ही 5 कसे होता म्हणले मास्तर सांगतो आम्हाला. उठाला आणि जरांगे पाटील होते आम्हाला आरक्षण द्या आम्हाला. अरे पोरं शिकवा ना तुम्ही. हे का नाही? उच्च प्रतीची पोरं शिकल्यानंतर आपोआप त्याला नोकरी लागते. हे का नाही? पण शिक्षणामध्ये ढकल पास करून पास झालेली पोरं जी असणार कशी यांना नोकरी लागल. हे का नाही? आणि अभ्यासक्रम जो काही काढणार आहेत ही उच्च शिंडेवाली म्हणून तुम्हाला मिळावू देत नाही. विठ्ठला सोय नाही. होय का नाही? म्हणून करता पहिले व्यावहारिक ज्ञान होतं. आता ती जायची शिवजळणी आता कोणाला येते. माझ्याकडं कॉलेजला शिकवणारा प्राध्यापक मॅम मी 2-4 जण आले होते मठावर. मॅम लागतं बरं झालं हो तुम्ही आले. तुम्ही कुठले विषय शिकवता. एक जण मला मी मराठी शिकवतो कॉलेजला. म्हणलं मग तुम्ही कॉलेजला शिकवता मग आपल्या मराठीमध्ये वर्ण किती आहेत. चुपचाप. ते मला संविधान अरे ते इंग्रजीचे आहेत मराठीचे किती आहेत सांग. किती वर्ण आहे तो. 52 वर्णा पुरवता कोण मंत्र असे सांग. बरं का 36 व्यंजनांनी 16 स्वर मिळून काय होतं 52 होते. आणि आता प्राध्यापक मराठी काय शिकवतो डोंबलं. म्हणलं सर तुम्हाला पगार किती. मला 1,30,000 रुपये. अरे मूर्ख म्हणून करता बाबा आमच्या याच्यामध्ये निश्चलता शब्दाची शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती हे सगळं शिकवले. शब्दाच्या शक्तिवृत्तीतून काही ज्ञान होतात आपल्याला. होय का नाही? म्हणजे शब्दाच्या अवयवामधून निघणारा जो काही अर्थ आहे त्याला शक्तिवृत्ती म्हणायचं आणि त्याच्या संबंधाने जी काही ज्ञान होतात त्याला लक्षणा म्हणायचे. असंच आहे का मला. हो मला वाटतं शिकले नाहीत पुढं अजून. नाही असो की ही जी असणारा परमार्थ शुद्ध परमार्थ करण्याची जी असणारी परंपरा आमच्या साखरे घराण्याने शिकवलेली आहे. आणि त्याप्रमाणे तिन्हीची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. म्हणून करता सगळी माझ्या जातीचीच आज मला मिळाली. मला लय पंचायत होती हो. शास्त्री मिळते पंडितही मिळते पण सगळे चुकलेलेच. जे पंडित आता मी कीर्तनामध्ये माझा स्वभाव आहे. तुम्ही
टाळकऱ्यांनी प्रमाण दिलं की त्याची विसंगती होती, विषय बदलतो. आता त्यांचे पाठ असेल ते देते थोनकून, पण हे आम्ही शब्दाची किस पडणारी जात आहे आमची. म्हणून एका शास्त्रीला राग आला, मी प्रमाण बंद केलं. दुसऱ्या वेळेस कीर्तन झाल्यावर मी टाळ घेऊन उभा राहतो म्हणलं बरं राहा बाबा, अभंगही तूच घे म्हणलं. मग वेदांतामध्ये शिरल्यावर कशाचं प्रमाण देतोय? बसलो आपलं मग जे लक्षणा भाद लक्षणा प्रमाण देता येणार आणि काय नाही. म्हणलं दे की 1.5 तास मी प्रवचन म्हणजे कीर्तन केलं, पण स्वर नुसतं आपलं मला प्रमाण आठवलं, मी स्वरात म्हणतो मन त्याला म्हणजे विद्या आहे, परंतु अहंकारयुक्त विद्या, अहंकारयुक्त साधना जर केली तर त्याच्यामध्ये तो साध्य होत नाही. म्हणून आता निष्काम निरहंकार वृत्तीने केलेला परमार्थ हा जो असणारा आपल्याला सिद्धीला नेतो. आणि आपलं जे काही खरं साध्य जे आहे, हे मनुष्य देहाचं साध्य अद्वैत भगवान शंकराला प्राप्त होणं हेच खरं साध्य आहे. म्हणून करता या साध्याला प्राप्त होण्याकरताच अगोदर क्रियातला परमार्थ आहे. बरं, कोणता परमार्थ? वाचिक शिव शिव मंत्र सोपा, सगळ्यात सोपा मंत्र हा जपा, निश्चित भगवान शंकर तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून आपली वेळ झालेली आहे. झालेली जी काही सेवा आहे श्री गुरु कृपेतून भगवान शंकराच्या चरणी आणि भगवान महाराजांच्या चरणी समर्पण करून आपली सेवा जे विठ्ठल